जिल्ह्याची प्रतिमा मलिन करणाऱ्या आर्थिक घोटाळ्यांतील मुख्य आरोपींपर्यंत पोहोचण्यासाठी व वाढलेला अंमली पदार्थांचा विळखा तोडण्यासाठी पोलिसांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता कठोर कारवाई करावी. गुन्हेगारीचा पूर्णपणे बीमोड झाला पाहिजे, असे निर्देश राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डीत दिले. बदलत्या काळानुसार गुन्हेगारीचे स्वरूप बदलले असून गुन्हेगार अद्ययावत शस्त्रांचा व इंटरनेटसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. या आव्हानांचा सामना करण्यासाठी पोलीस दलाचे आधुनिकीकरण ही काळाची गरज आहे. जिल्ह्यातील विविध आर्थिक घोटाळ्यांमुळे जिल्ह्याची प्रतिमा मलिन होत आहे. अशा गुन्ह्यांतील मुख्य आरोपींपर्यंत पोहोचण्यासाठी पोलीस यंत्रणेने विशेष प्रयत्न करावेत. कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता किंवा उपोषणासारख्या बाबींना न घाबरता सामान्य जनतेची फसवणूक करणाऱ्या आर्थिक गुन्हेगारांवर तात्काळ व कठोर कारवाई झालीच पाहिजे. शिर्डी येथे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्हा पोलीस दलास प्रदान करण्यात आलेल्या 28 चारचाकी वाहनांच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. अहिल्यानगर शहरात 3200 कोटी रुपये खर्चाच्या पोलीस निवासस्थान संकुलाचे काम हाती घेण्यात आले आहे. तसंच सायबर गुन्हे व गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी सर्व तालुक्यांच्या ठिकाणी CCTV बसविण्यासाठी निधी देण्याचा निर्णय घेतला असून उपविभागीय स्तरावरही अत्याधुनिक कमांड सेंटर उभारणे आवश्यक आहे, असे मत त्यांनी भाषणात व्यक्त केलं. आपण 43 फोर व्हीलर्स आणि 75 मोटरसायकल दिल्या होत्या गेल्या वर्षी आपण पोलीस दलात. आणि आता आपण वाटतो 28 फोर व्हीलर देतोय. म्हणजे आधुनिकीकरणाकरता जेवढं आपल्याला करणं शक्य आहे तो आपला करण्याचा प्रयत्न आहे. कारण आता गुन्हेगारीचं स्वरूप बदललेलं आहे. आपण ज्यावेळी .303 गन वापरायचो, बंदुका वापरायचो, त्यावेळी गुन्हेगारांकडे ऑटोमॅटिक वेपन झाले होते. किती वर्ष आम्ही ते .303 बंदुका पाहायचो. ते भरायला, लोड करायला, तोपर्यंत गुन्हेगाराकडे असणारी साधनं, त्याच्याकडे असणारी, त्याच्यातून तो सापडत नव्हता. हळू आता पोलीस दलामध्ये आधुनिकीकरण आलं. मला या निमित्तानं राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं खरं मनापासून अभिनंदन करायचं आहे की ते मागच्या काळात गृहमंत्री होते, आता गृहमंत्री आहेत आणि त्यांनी घेतलेला पुढाकार यामुळेच आज पोलीस दलामध्ये चांगल्या प्रकारचं आधुनिकीकरण या ठिकाणी येतं आहे. याचा मला विशेष तरी उल्लेख केला पाहिजे. त्याचा उल्लेख वागचौरे साहेबांनी केला की पोलीस हाऊसिंग हे अतिशय म्हणजे अनुलिखित असं काम त्या पोलीस हाऊसिंगचं होतं. म्हणजे एखाद्या DGला कुठे ट्रान्सफर करायचं असेल, नॉन एक्झिक्युटिव्ह पोस्ट टाकले DG हाऊसिंगला जाऊ देतात, अशी काही वर्षापूर्वीची अवस्था होती. काही काम नव्हतं. मान्य देवेंद्रजी आल्यानंतर मला आठवतं मी ज्यावेळी राहता पोलीस स्टेशनच्या करता आपण BOT तत्व विकसित करू असा प्रस्ताव दिला. मला ते म्हटले, पाटील साहेब आवश्यकता नाही BOTची, आपण पोलीस हाऊसिंग मार्फत करू. पण म्हटलं पोलीस हाऊसिंगमध्ये काही नाही म्हटलं साहेब. आता तर मला सांगायला आनंद होतो की आपण ज्यावेळी शिर्डी पोलीस स्टेशन बांधलंय ते पहिल्या टप्प्यात नव्हतंय. मी स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांनी विनंती केली आणि म्हणून हे आज शिर्डीचं जे एवढं पोलीस स्टेशन क्वार्टर्स उभे राहिले हे सुद्धा मान्य देवेंद्रजींनी दिलेल्या परवानगीमुळे हे शक्य झालं. एवढ्या मोठ्या प्रमाणात स्टाफ क्वार्टर जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा नाही. आणि नगरची अवस्था काय आहे, नगरचे पोलीस क्वार्टरची अवस्था अशी आहे, आता घेतलं आपण मोठं कॉम्प्लेक्स बांधायला घेतलं, पण त्या मी पालकमंत्री झाल्यानंतर आम्ही जेव्हा आढावा घ्यायला सुरुवात केली, जिथे पोलीस क्वार्टर आहेत त्या जागा पोलीसच्या नावावर नव्हत्या. वस्तुस्थिती होती, रेकॉर्डच नव्हतं. मग कलेक्टरला सांगून आपण ते आता रेकॉर्ड पोलीस दलाच्या नावावर केलं आणि मग आता त्या मोठं किती आपण खर्च करतो. पहिल्या टप्प्यामध्ये 322 क्वार्टर आता बांधायला घेतलेले आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी अशी अवस्था होती. जिल्ह्याच्या अगोदर शिर्डीत क्वार्टर झाले. पहिल्यांदा मला वाटतं 95-96ला ज्यावेळी युती सरकार आलं, गोपीनाथ मुंडे साहेब गृहमंत्री होते, त्यावेळी पहिलं ग्रामीण भागाचं पोलीस स्टेशन क्वार्टरसहित जोडलं जातं. आता ते आता परत त्याचं रिनोव्हेशन आलं, ते नवीन क्वार्टर बांधावं लागतील जुने पाडून. तात्पर्य एवढंच की पोलीस हाऊसिंगचं काम इतकं मोठ्या प्रमाणात आता सुरू झालंय
आपल्या राहत्याची पोलीस स्टेशन आणि पोलिसांचे क्वार्टर्स आता 7 मजली इमारत होती. एखाद्या तालुक्याच्या ठिकाणी पोलीस क्वार्टर 7 मजली असणं या कोणाला अभिप्रेत नाही आहे. त्या लिफ्ट वगैरे सगळ्या आहेत. तर राहता पोलीस क्वार्टर सुद्धा अवस्था बरी बिकट होती. नावाला क्वार्टर होते पण निम्मे पोलीस बाहेरच राहायचे. पण सुदैवानं कारण अहोरात्रपणे काम करणाऱ्या आमच्या पोलीस बांधवांना, कर्मचाऱ्यांच्या, त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा एक सुरक्षित जीवन जगता यावं, चांगल्या प्रकारचं जीवन जगता यावं, त्या दृष्टीने जे आधुनिकरण आपल्या पोलीस खात्यात मागच्या काही वर्षात झालं ते केवळ फक्त आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्यामुळे शक्य आहे. मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला. आता ट्रेनिंग आधुनिक शस्त्र उपलब्ध होत आहेत. अजूनही ट्रेनिंगची आवश्यकता आहे. तर म्हणजे सायबर क्राईम्स वाढत चाललेले आहेत. पूर्वी तशी व्यवस्था नव्हती. 95, 96, 97 पूर्वी मोबाईल नव्हतं. 2000 नंतर इंटरनेट आलं. मग गुन्हेगारी स्वरूप त्याच्यामध्ये प्राप्त झालं. इंटरनेटचा वापर झाला, सुरू झाला. मला एक गृहस्थ भेटले 2-3 महिन्यापूर्वी. आपला महाराष्ट्रीयन मुलगा आहे, तो रशियामध्ये सेटल झालेला आहे. आणि रशियामध्ये एक जे शहर आहे ते जगातलं सगळ्यात श्रीमंत शहर आहे. कशा करता सगळ्या जगातलं इंटरनेट जे हॅकिंग होतं त्याचं हॅकिंग सेंटर ते. आज कोट्यवधी रुपये लोकांच्या बँकेतून एका मिनिटात काढले जातात. तर कोणाला परवानगी नाही आहे. हा गेले 7-8 वर्ष ते काम करतोय रशियामध्ये, म्हणून त्याला संधी मिळाली. त्याला त्या ठिकाणी आतमध्ये जायला परवानगी मिळाली. आपला महाराष्ट्रीयन मुलगा आहे. त्याला म्हणलं आमच्या राज्य सरकारकडे काय येते सल्लागार म्हणून. हे जे हॅकिंगचे गुन्हे होत आहेत, मोठ्या प्रमाणात इंटरनेट फ्रॉड तयार होतो, तर त्या दृष्टीने त्याचं काम हॅकिंग आहे. त्याचं काम हॅकिंग थांबवण्याचं नाही आहे. हा प्रश्न तात्पर्य काय आहे की जे कोणत्या दिशेने चाललंय, किती प्रकल्पता आहे या सगळ्या विषयामध्ये. गुन्हेगार सुद्धा किती सरसवलेला आहे. आणि या सगळ्या आधुनिकीकरणाच्या संदर्भामध्ये आपण, मला वाटतं आता मध्ये राकेश ओला साहेब असताना आपण एक कमांड सेंटर तयार केलं होतं एसपी कार्यालयामध्ये. माझी कल्पना आहे की आता सगळ्या पोलीस स्टेशनला किंवा DYSP कार्यालयापर्यंत एक कमांड सेंटर तयार झालं पाहिजे. ॲडिशनल SP आणि कमांडसाठी DYSP कार्यालयामध्ये कमांड सेंटर झालं तर गुन्हेगारी शोधण्यामध्ये रोखण्यास मदत. आपण सगळे शहर आता CCTVने जोडतो. यावर्षी सगळ्या निधी आम्ही आपल्या जिल्ह्यात सगळ्या तालुक्याच्या ठिकाणी CCTV जोडण्यासाठी आता विद्यार्थी निर्णय केलेला आहे. त्यामुळं आता शिर्डीमध्ये काही काम झाले मला वाटतं. संस्थांनी सुद्धा जरा पुढे संस्थांनी सुद्धा त्यांच्या भागात तर CCTV काम करावं किंवा शिर्डी नगरपालिका आणि संस्थांनी एकत्र बसून शिर्डीच्या सगळ्या CCTVचा एक कार्यक्रम पूर्ण करावा. CCTVमुळे गुन्हेगारी आता मोठ्या प्रमाणात तर अडकावलेला आहे. परंतु आता ते CCTV सुद्धा तात्पुरते बंद करून गुन्हेगारी करण्याची नवीन पद्धत सुरू झाली. ते हे करतात, ते कॅमेरा होल्ड करतात. दिसतोय कॅमेरा चालू आहे पण तोच पिक्चर दिसतोय तासभर सुद्धा, काय हालचाल नाही त्यामध्ये. आणि म्हणून या नवीन तंत्रज्ञानाचा विचार करता मला वाटतं की कमांड सेंटर या सगळ्या ठिकाणी जर सुरू झालं तर त्याचा निश्चितपणे उपयोग होईल. आज खरं म्हणजे आपल्या जिल्ह्यात मुख्य हायवेवर आहे. आता हा एक मुख्य हायवे झाला. हा दिल्ली बँगलोरचा कनेक्टिंग रोड आहे. आता हा नॅशनल हायवे झालेला आहे. तुमचा चेन्नई सुरत आता आपल्या जिल्ह्यातून गेलेला आहे. समृद्धी काही प्रमाणात आपल्या जिल्ह्यातून टच झालेला आहे.
नवीन जो ग्रीन याप्रसंगी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडेलकर, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, पोलीस निरीक्षक रणजित कलांडे, वाहतूक शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक महेश येसेकर, पोलीस उपनिरीक्षक निवांतसिंह जाधव, पोलीस उपनिरीक्षक सागर कारे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, उपविभागीय महसूल अधिकारी माणिक आहेर, शिर्डी नगराध्यक्षा जयश्री थोरात, तहसीलदार अमोल मोरे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि प्रमुख पोलीस कर्मचारी उपस्थित होते. पोलीस विभागाने आयोजित केलेल्या वाहनांचा लोकार्पण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिर्डी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. प्रतिनिधी प्रदीप पाटील, एस न्यूज मराठी, शिर्डी, अहिल्यानगर.